नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मराठा आरक्षणाच्यासाठी मनोज जरांगेंनी सुरू केलेलं आंदोलन राज्य सरकारशी चर्चा करतंय। या आंदोलनाच्या माध्यमातून येऊ घातलेल्या 20 जानेवारीला मुंबईत कशा पद्धतीने पोहोचायचं की नाही पोहोचायचं याचा निर्णय होणार आहे। पण हे सगळं होत असताना ज्या मागण्यांच्या साठी आणि ज्या मागण्यांच्या आधारावर हे आंदोलन उभं राहिलं त्यात काही तांत्रिक मुद्दे सातत्याने आडवे येतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरक्षणाचे प्रमुख या नात्याने मनोज जरांगे यांच्यामध्ये नुकतीच चर्चा झाली। ही चर्चा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली। राज्य सरकारने त्यांच्या पातळीवर या चर्चेतून इतर सर्वांना म्हणजे खास करून माध्यमांना दूर ठेवलं होतं। पण जरांगेंनी मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं सगळंच एकूणच प्रकरण हे थेट प्रक्षेपित करून टाकलं आणि राज्य सरकार आणि त्यांच्यात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होतीये ते सगळ्यांच्या समोर आणलं। संकेताला हे धरून वर्तन नसलं तरी पण जरांगे काही त्यांच्या आजवरच्या भूमिकांपासून आणि वर्तनापासून वेगळे वागलेले नाहीत। याच चर्चेच्या दरम्यान सगळे सोयरे हा शब्द कळीचा ठरलेला आहे। सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे अशी भूमिका मांडली गेली आणि तिथंच ही चर्चा घुटमळताना दिसली। आरक्षणाच्यासाठी आत्तापर्यंतच्या असलेल्या मागण्या आणि त्यात आता हे आलेलं सगळे सोयऱ्याचं प्रकरण हे प्राप्त स्थितीमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन नक्की पुढे नेणार आहे की आहे तिथे थांबवणार आहे हा प्रश्न जन्माला येतो। आणि नक्कीच यामुळे चर्चा करण्याची गरज आहे की सगळे सोयऱ्यांची व्याख्या काय, सगळे सोयरे म्हणजे नक्की कोण, सगळे सोयऱ्यांचा लाभ नक्की कुणाला कसा कुठे होतो आणि आरक्षणासाठी त्यात सुद्धा जातीय आरक्षणाच्यासाठी अशा प्रकारचा हट्ट धरता येतो का। सगळे सोयरे म्हणजे नक्की कोण या लक्षवेधी चर्चेमध्ये आज आपल्या सोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत या चर्चेमध्ये डॉक्टर राजेंद्र मोरे आहेत, ते जरांगेंचे समर्थक म्हणून आपल्याला परिचित आहेत। प्राध्यापक श्रावण डेवरे आहेत, ओबीसी नेता म्हणून ते आपल्याला परिचित आहेत। कायदेतज्ञ या नात्याने गुणरत्न सदावर्ते आहेत। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करतोय। माझी प्रत्येकालाच एक नम्र विनंती राहणार आहे, बोलण्यापूर्वी आपला माईक सुरू आहे की नाही याची खातरजमा करा आणि देवरे सरांना थोडं पुढे येऊन बसावं अशी माझी छोटीशी विनंती आहे। पटकन गुणरत्न सदावर्ते यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे। गुणरत्न सदावर्तेजी, जातीय आरक्षण दिलं जात असताना ते एकापासून दुसऱ्यापर्यंत जेव्हा पोहोचतं तेव्हा ते नक्की कशाच्या आधारावर पोहोचतं? सगळ्यात अगोदर तर तमाम हिंदुस्थानाला आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या विश्वातल्या आई सावित्री आई फुलेंना मानणाऱ्या तमाम भारतीयांना मला सांगायचं आहे की आरक्षण कसं पोहोचतंय याचं गलिच्छ उदाहरण आज मी पाहिलं। सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या मुजोरांचा, त्या गुंडांचा त्यांनी साताऱ्यामध्ये केवळ आणि केवळ सावित्री आईंचा अपमान व्हावा, अवमान व्हावा, विडंबना व्हावी याकरिता त्यांच्या आयुष्यातल्या सावित्री आईंच्या ध्येयाच्या धोरणाच्या विरुद्ध जाऊन जे कृत्य केलं, जे जरांगेचे समर्थक आहेत त्यांची निंदा करतो, त्यांचा निषेध करतो, त्याचबरोबर जरांगेचा सुद्धा निषेध करतो। ज्या प्रकारे त्यांना आज पत्रकार परिषद घेऊन माझ्या आई सावित्रीचा ज्या ठिकाणी आज बसवलेलं आता नाही पत्रकार परिषदेमध्ये त्या जरांगेचा धिक्कार करतो, तिथं उपस्थितीचा त्यांचा निषेध करतो आणि महाराष्ट्रातल्या सरकारला सांगतो सरकार हे मराठ्यांच्या एका जातीच्या धर्माचं नसतंय, सरकार हे राज्याचं असते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात आणि आपले दोन शब्द आपल्या चॅनलच्या माध्यमातून। सदावर्तेजी, आपली भावना समजली, भूमिका ही लक्षात येते आणि आपण आता मुद्द्यावर येणं गरजेचं आहे। माझ्या हातात वेळ मर्यादा आहे प्रत्येकासाठी आखून दिलेली। आपण पटकन याच मुद्द्यावर यावं ज्याचा मी प्रश्न, ज्या संदर्भातला प्रश्न मी आपल्याला विचारला होता की जातीय आरक्षण एकाकडून दुसऱ्यापर्यंत कसं पोहोचतं। आता तुम्हाला सांगतो, सगळ्यात अगोदर आणि शेवटचे माझे शब्द होते की सरकार हे जनतेचं असते आणि सरकार भारतीय संविधानाच्या आर्टिकल 38 प्रमाणे जे आहे सरकारला की नाही मायबाप सरकार म्हणून तमाम राज्याचं पाहायचं असते। एक लक्षात घ्या,
सरकारची कृती मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये माझी नापसंती आहे. सरकार आजच्या तारखेला मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा भाऊ आहेत आमचे, त्यांचा जात म्हणून आम्हाला तिरस्कार नाही आहे, ते आमचा श्वास आहे, ते सुद्धा महाराष्ट्राचे, हिंदुस्थानाचे, भारताचे घटक आहेत. परंतु ज्या वेळेस आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कायदेशीर प्रक्रिया काय आहे. कायदेशीर प्रक्रिया ही आहे की माननीय उच्च न्यायालयाने माननीय न्यायमूर्ती B.H. मार्लापल्ले आणि माननीय न्यायमूर्ती N.H. पाटील ही 2003 ची न्यायालयीन याचिका आहे, ज्या याचिकेचं नाव दत्तात्रेय रामराव थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन, केसचा क्रमांक होता 2003 5 MHLJ 539. याच्यामध्ये जर आपण याच्यावर गेलो, ज्या आधारे आज हे काही चाललेलं आहे, सन्माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे हे क्रिमिनल साईडचे प्रॅक्टिशनर आहेत, त्यांना मी कधी सुद्धा कॉन्स्टिट्युशनल साईडला म्हणजे कास्टच्या मॅटरच्या संदर्भानं, संविधानिक मॅटरच्या इंटरप्रिटेशनच्या संदर्भानं कधीच पाहिलेलं नाहीये आणि त्यामुळं त्यांचा किती अभ्यास आहे ते येणाऱ्या काळात समजेल. परंतु जे हैदराबाद संस्थान, निजामची नोंद, जे काय ते आदिलशहाची नोंद, हे काय नोंदी जे काही चालवलं ना, त्याचं उत्तर दस्तूर खुद न्यायालयाने दिले. त्याच्यात स्पष्टपणे सांगितलंय, earlier state of Hyderabad has published a list of other backward classes as recommended by Backward Class Commission. The state list enlisted the caste in other backward classes and also caste considered most backward. The caste Kundi was not included in the list and therefore the same caste will not recognized as other backward class for the Aurangabad district as along with its part of the earliest Hyderabad state. आता ही जी केस होती ही मराठा कुणबीची केस होती. ही जी केस होती, या केसला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माधुरी पाटीलच्या निकालाच्या आधारे माननीय उच्च न्यायालयाने डिसाईड केलेलं होतं. हे सगळं लिखित आहे, हे काही म्हणजे तोंडी कारभार नाही आहे. जर समजा या सगळ्या नोंदी, सदावर्तीजी, या सगळ्या नोंदी इतक्या सुस्पष्ट असतील तर आपल्याला पटकन डॉक्टर राजेंद्र मोरेंना विचारायचं आहे की का आणि कशासाठी सगळे सोयरे या शब्दाचा आग्रह धरला जातोय. राजेंद्र मोरे, आपली वेळ सुरू होतीये. असं सर, सगळे सोयऱ्यामध्ये सर्वच आपले मोडतात आणि जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतलेली आहे, सगळे सोयऱ्यामध्ये आईचे नातलग देखील मोडतात. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये ला समतेचा अधिकार आहे 12 ते 35 हे जे कलम आहेत भारतीय राज्यघटनेमधलं, एवढे कलम आपण खर्ची घातलेले आहेत. धर्म, वंश, लिंग, प्रांत या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव यामध्ये केला जाणार नाही, अशा प्रकारची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. बरं. आणि महत्वाचा मुद्दा असा की निजामकालीन जे दस्तऐवज आहेत त्याच्यामध्ये ज्या काही आपल्याला नोंदी सापडतात, त्या कुंडी म्हणून नोंदी आपल्याला सापडू लागलेल्या आहेत, हे आपण गृहीत धरलं पाहिजे. कारण 1967 पूर्वी हैदराबाद संस्थानामध्ये शिक्षणाचं प्रमाण अल्प असल्यामुळं शैक्षणिक नोंदी आपल्याला त्या ठिकाणी सापडत नाहीये. आणि जी हैदराबाद संस्थामध्ये जी कृषक जात म्हणून जी नोंद झालेली आहे ती कृषक जात म्हणून कुणबी म्हणूनच त्याच्यामध्ये नोंद झालेली आहे. बरं, मग डॉक्टर मोरे, थोड्या वेळापूर्वी सदावर्तेंनी जो संदर्भ दिला तो चुकला आहे की तुम्हाला तो संदर्भ माहित नव्हता? नक्की काय समजायचं? मुद्दा असा आहे की सदावर्ते सर कोणते संदर्भ देतात त्याला आम्हाला भारतीय राज्यघटना म्हणून आम्हाला सुद्धा समजत नाहीये. खरं तर त्यांनी जर चर्चेच्या स्तरावरती बोललं, ते वकील आहेत, चर्चेच्या स्तरावरती सरांनी बोललं तर चर्चा त्यांच्याशी व्यवस्थित करता येईल. आता मी बी भारतीय राज्यघटनेचा अभ्यासक आहे आणि सर्व गोष्टी मला माहित आहेत. 1884 मध्ये जी जनगणना झाली ब्रिटिश काळामध्ये, त्याच्यामध्ये मराठा कुणबी म्हणूनच त्या ठिकाणी नोंद आहे. 1909 मध्ये जे न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने जे अहवाल दिलेला आहे तो मराठी शासनाने स्वीकारलेला आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात डॉक्टर मोरेजी, आपण सांगू इच्छितात की मराठी आणि कुणबी एक आहेत.
मला चर्चेत खरं तर आतापर्यंत याचं उत्तर नाही सापडलं की नक्की सगळे सोयऱ्यांची व्याख्या काय करायची. मी एक आणखी 30 सेकंद देतो, मला श्रावण डेवरेंपर्यंतही पोहोचायचं आहे आणि सदावर्तेंकडेही पुढचे प्रश्न असतील माझे. मोरे साहेब, आपल्याला माझा 30 सेकंदासह प्रश्न आहे. तुमच्या लेखी सगळे सोयऱ्यांची व्याख्या तुम्ही कोणाला काय देता? सगळे सोयरे म्हणजे सर, माझे जर सगळे सोयरे स्वतःचे जर विचार जर केला तर त्यामध्ये आत्या, मावशी, आजी, आजोबा, मामा, बहीण, काका, काकू, चुलत बहीण, भाऊ, मामे भाऊ, बहीण, मामी हे येतात. वडिलाच्या संबंधामध्ये जर केलं तर बहीण, मेवणी, आई, वडील, मेवणा, मुलगी, भाऊ, भाऊजय, पुतण्या, पुतणी, भाचा, भाची, बहीण. आईच्या नात्यामध्ये केलं तर नणंद, बहीण, सासू, सासरे, भाऊ, मुलगी, भाऊजय, दीर, जाऊ, पुतण्या, पुतणी, भाचा, भाची, वहिनी आणि त्याचे सर्व नातलग हे सगळे सोयऱ्यामध्ये मोडत असतात. जर समजा ही यादी प्रमाण मानली तर एक आणखीन 30 सेकंद घ्या आणि मला उत्तर द्या. या आधारे एका जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे हे सगळे सोयरे जाती आरक्षणाचे लाभार्थी ठरू शकतील का? प्रसाद सर, हा तर मोठ्या प्रमाणामध्ये आईचे नातलग जर धरले आपण भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा युनोचं जे 1948 डिक्लेरेशन आहे, डिक्लेरेशन आहे मानवी हक्काचं, 1960 टू कन्वर्ट पास केलेलं आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये 12 ते 35 मध्ये सांगितलं आपण स्त्रियांना संपत्तीमध्ये वाटा देतो, त्यांना नोकरी मिळवण्यासाठी ओबीसी जात असते आणि त्यांच्या मुलांना नकोय. तर मला असं वाटतं की मुलीकडच्या आणि सगळे सोयरे धरले तर मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज ओबीसी मध्ये कनेक्ट होतोय आणि लोकांना त्याचा जास्तीत जास्त लाभ होईल. आणि त्याहीपेक्षा जबरदस्त पुरावे माझ्याकडे आहे. पुढच्या याच्यामध्ये तुम्ही जर मला संधी देतो. मला आता श्रावण डेवरे यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. डेवरे सर, सगळे सोयऱ्यांची अपेक्षित असलेली व्याख्या आता डॉक्टर मोरेंकडून मांडली गेली आहे का ती सोयीस्कर व्याख्या आहे? हे बघा, नाते संबंध बोलतोय मी, जरा ऐका जरा. नाते संबंध, सगळे आणि सोयरे हे 3 वेगवेगळे शब्द आहेत. नाते संबंध आपण कोणाशी जोडू शकतो, एखादी मानलेली बहीण असू शकते, मानलेला भाऊ असू शकतो, ते नाते संबंध आपण जोडू शकतो. पण सगळे म्हणजे सख्खे आणि सोयरे म्हणजे विवाह संबंधातून जे जोडले गेले ते सोयरे आणि सगळे म्हणजे सख्खे म्हणजे दुधाचे संबंध असलेले. आता दुधाचे संबंध म्हणजे काय? पितृवंशक वंशावळीमध्ये जे जे कोणी येतात ते सगळे म्हणजे ते सख्खे, लक्षात घ्या. आणि ते दुधाचे भाऊ म्हणतात किंवा दुधाचे नातेसंबंध ज्याला आपण म्हणतो. तर आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की पितृवंशक वंशावळीमधले दुधाचे नाते असलेले जे कोणी असतील ते सगळे म्हणजे सख्खे, त्यांनाच एकाच्या प्रमाणपत्रावरून दुसऱ्याला त्याचा लाभ घेता येतो. आणि तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या समितीकडे किंवा त्या कमिशनकडे तुम्हाला पितृवंशक वंशावळी द्यावी लागते आणि दुधाचं नातं तिथं सिद्ध करावं लागतं. तिथं नुसतं नाते संबंध किंवा सोयरे वगैरे असं काही नसतं. सगळे म्हणजे सख्खे आणि सख्खे म्हणजे पितृवंशक वंशावळीमधले दुधाचे संबंध असलेले, नाते संबंध असलेले. बरं, मग मला एक तपशील पटकन आपल्याकडूनच हवा आहे. मी त्याच अनुषंगाने तुमच्यापर्यंत पोहोचतो. सर्वसाधारणपणे पितृसत्ताक पद्धतीच्या अंतर्गत आरक्षण हे पितृसत्ताक पद्धतीच्या रचनेत जे जे कोणी आहेत त्यांना मिळू शकतं. मग अशा वेळेला जर डॉक्टर मोरे हे आईकडूनच्याही नातेवाईकांना सगळे सोयरे अंतर्गत आणत जाती आरक्षणाचे लाभार्थी करू पाहत असतील तर हे शक्य आहे का? हे आपल्याला यापूर्वीच्या चर्चेत पण मांडून झालंय, परत मांडणं गरजेचं आहे. कारण या निमित्तानं मराठा समाजामध्ये जर कोणी भ्रम पसरवायचा प्रयत्न करत असेल तर तो या चर्चेतून दूर झाला पाहिजे. हे जाणीवपूर्वक हे भ्रम पसरवत आहेत. सोयरे म्हटले की मग एखादी कुणबी मुलगी लग्न करून घरात आणायची आणि मग ही मुलगी आमची सून आहे म्हणून सोयऱ्यांना पण द्या, म्हणजे सासू सासरे वगैरे वगैरे हे जे सोयरे म्हणून जो शब्द येतो तो शब्द चुकीचा आहे. सगळे हा शब्दच बरोबर आहे. आणि कुणबी म्हणून लग्न करून आणलेली मुलगी
मराठ्यांच्या घरात आली, म्हणजे मराठ्यांच्या सगळ्या मेंबरांना, सदस्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही, त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळू शकत नाही. इतकं साधं सरळ हे सूत्र आहे. म्हणून हे जे काही मराठा नेते आहेत हे मुद्दाम सगळे सोयरे असा शब्द वापरून कन्फ्यूज करतायत, शासनालाही कन्फ्यूज करतायत आणि शासनालाही कन्फ्यूज होणं आवडतं आहे. कारण इतके काही फाजील लाड पुरवले जात आहेत अलीकडे, तर तुम्ही काही सांगा, फाजील आम्ही मान्य करतो, अशी काहीतरी एक शासनाची आता भूमिका आहे. म्हणजे उद्या उठून जर जरांगेने जर मागणी केली जो बायडनकडे की अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या सगळ्या सोयऱ्या मराठ्यांना जो बायडनने आरक्षण दिलंच पाहिजे, नाहीतर 24 डिसेंबर नंतर मी जो बायडनला पाहून घेईल, अशी धमकी सुद्धा जरांगे द्यायला कमी पडणार नाहीत. रशियाच्या पुतीनला पण अशा प्रकारची धमकी द्यायला ते मागे पुढे बघणार नाहीत. आता हे फारच खूप अति झालंय, डोक्यावरून पाणी वाहून चाललेलं आहे आणि शासन या बाबतीमध्ये मात्र फाजील लाड पुरवण्याचं काम करत आहे. ते अत्यंत चुकीचं आहे आणि निषेधार्ह आहे. जी देवरेजी आपल्या या आक्षेपांवर मोरे यांचं उत्तर अपेक्षित आहे. प्रतिवादाची त्यांची संधी आहे, त्यांना संधी देऊच यात. आणि मग पुढचा प्रश्न माझा आपल्यासोबत असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी असेल. मोरेजी, आपण बोला. सदावर्तेंच्याकडून सगळे सोयऱ्यांचा केला जाणारा उल्लेख हा मुद्दामून आंदोलन आणि आंदोलनाच्या माध्यमातून एक भ्रमित अवस्था समाजामध्ये करण्यासाठी एका समाजाला जरांगेच कन्फ्यूज करतायत का? प्रसाद सर जी, जे देवरे सर, माननीय देवरे सर जे विषय मांडतात, खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा फंडामेंटल राईट्स आहेत. प्रत्येकाला आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचा पूर्णतः अधिकार आहे आणि तो सनशील मार्गानं, आणि जे आयुध वापरलेले जरांगे पाटलांनी, जरांगे म्हणून दादा पाटील जे म्हणतात की शांततामय मार्गाने, गांधीजींच्या मार्गाने आम्ही आंदोलन पुढे नेतो. आणि हे सदावर्ते साहेब आणि देवरे साहेब जे आरोप करतात ते खऱ्या अर्थानं मनद्वेषातून आरोप आहेत. त्यांना कुणातरी पुढं करतंय त्यांना. आणि हे आरोप जे एवढा मोठा समाज 58 मोर्चा आम्ही काढले, जगामध्ये त्याची नोंद गेली, आणि जे काही बीडमध्ये काही सांगतात घटना घडलेल्या आहेत, त्या घटना मराठा आंदोलनाशी काय संबंध आहे ते बघायची भूमिका घेत असणाऱ्या लोकांना त्या गुन्ह्यामध्ये नोंदवलेलं आहे. आणि शासन स्तरावरून कोणीतरी यांना फूस देत आहे अशा प्रकारची भूमिका यांची राहिलेली आहे. आणि ही जी लोक जी बोलू लागलेली आहेत, आता आपल्या काही बघतोय मी, शेंडगे साहेब काल बोलले की आम्हीच एकीकडे म्हणायचं मराठ्यातून आरक्षण घ्या, प्रकाश शेंडगे बोलले, आणि दुसरे वकील पुढे केले की मराठा आरक्षणाला याचिका आम्ही दाखल करायला लावली. आणि त्यांना ठीक आहे, आता मुद्दा हा नाहीये, मुद्दा हा होता की जरांगेच कन्फ्यूज करतायत का. या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊयात, सदावर्तेंपर्यंत पोहोचूयात. सदावर्तेजी, माझा आवाज येत असेल? आपण ज्या वेळेला या सगळे सोयरे या शब्दापुरती चर्चा घेतो तेव्हा त्या अनुषंगानं माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की समजा राज्य सरकारने ठरवलंच अगदी की असा सगळे सोयऱ्यांचा लाभ द्यायचा, तर राज्य सरकार एक GR काढेल आणि हात झटकून टाकेल. न्यायालयात काय होईल? सगळे सोयरे हा शब्द न्यायालयात टिकेल का? एक लक्षात ठेवा, सुशिक्षितपणा आहे, जे हसतात ना हे सुशिक्षितपणा आहे त्यांचा. चर्चेसाठी आले की सिंगल कमांडे उडवण्यासाठी आले, हा एक विषय मी सदावर्ते साहेबांना करतोय. आपण कोणत्या प्रकारचे हसता, काय करता, वकील जे जी व्यवसाय तुमचा त्याचा अपमान आहे का? एखादा वकील एखाद्या चर्चेला बसतो अशा प्रकारची बेकायदेशीर वक्तव्य करतो. त्यांनी ही दादागिरी या प्लॅटफॉर्मवर चालून घेऊ नका. जी, मोरेजी थांबले आहेत. तुम्ही दोघंही एकाच वेळेला बोलत होतात, लोकांना त्यातलं काहीच ऐकायला गेलं नाहीये. सदावर्तेजी, आपली वेळ सुरू आहे, आपण आपलं म्हणणं मांडावं. तुम्हाला मला सांगायच्या दोन गोष्टी. राज्य सरकारला स्वतःच्या मर्यादा आहेत, राज्य सरकारला अमर्याद अधिकार नाहीत. हे राज्य सरकारने डोक्यात ठेवावं सगळ्यात अगोदर. दुसरी गोष्ट, हे तुम्ही जे सगळे सोयरे आणि सरसकट तर माझ्यामुळे त्याला बाजूला करावं लागतं तो शब्द. आता सगळे सोयरे जो आणलाय ना शब्द, हा शब्द सुद्धा आरक्षणाच्या तत्वातच मराठा माझा भाऊ येत नाही. माझे मराठा बांधव जे माझा श्वास आहे
ते त्या मागासलेपणाच्या पॅरामीटर्स मध्येच येत नाहीत. कुणबी जे भाऊ आहेत ना, जे अनटचेबिलिटीच्या सारख्या तत्वावर ज्या भावांनी मागासलेपण सहन केलं ते कुणबी आरक्षणाला लागू आहेत. माझे मराठा भाऊ कुणबी हे ते कुणबी आहेत आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की म्हणजे छत्रपती संभाजीनगर आताचा जिल्हा त्यावेळेस औरंगाबाद म्हणून ओळखला जायचा काँग्रेस यांच्या काळामध्ये, त्या मराठवाड्यामध्ये कोणीही कुणबी त्या प्रकारे मागास ठरणारा कुणबी नाहीये. आता दुसरा तुमचा उपप्रश्न जो आहे त्याचं उत्तर देतो. म्हणजे मराठा भाऊ ते त्या पॅरामीटर्स मध्ये नाहीत आणि मराठवाड्यातले कुणबी ते कुणबी नाहीत. आता दुसरा जो तुमचा उपप्रश्न आहे की सगळे सोयरे काय, सगळे सोयरे हे काही आता नॉर्मल टर्म राहिली नाही. मामा, काका, भाचा, भाची, भाऊ, बहीण, वहिनी, मामा, हे सगळं आहे. हे कुछ नाही आहे. काय आहे ते लक्षात घ्यायचं. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माधुरी पाटील, कुमारी माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे निर्णय आहे ऑल इंडिया रिपोर्टर मधला 1997, सुप्रीम कोर्ट, नंबर आहे 2582, पॅरेग्राफ नंबर आहे 22. स्पष्टपणे ज्या कोणाला वाचायचे त्यांनी वाचून घ्यावं. त्याच्यामध्ये ऍफिनिटी ठरते. हे ते मराठा भाव नाहीत आमचे आणि ऍफिनिटीचे सुद्धा बॅरियर्स आहेत. जे माझे कैकाडी भाऊ भटके आहेत, जे माझे कैकाडी भाऊ मराठवाड्यामध्ये भटके आहेत, ते कैकाडी भाऊ वाशिम मध्ये गेल्यानंतर शेड्यूल कास्ट ठरतात. कारण तिथला जो कैकाडी भाऊ आहे तो त्या तत्वामध्ये मागासलेला आहे. तो मराठवाड्यातला जो भाऊ आहे तो म्हणजे विदर्भातला तो भाऊ शेड्यूल कास्ट मध्ये तो मोडतो कारण तितका मागासतोय. तोच कैकाडी भाऊ मराठवाड्यामध्ये भटका आहे, तोच कैकाडी भाऊ तेलंगणामध्ये ट्रायबल आहे. त्याच्यामुळे जे मराठवाड्यातला जो कुणबी भाऊ आहे माझा, तो मागासलेपणाला मागास ठरण्या एवढा, सामाजिक मागास ठरण्या एवढा तो पात्रतेत येत नाही. आणि माधुरी पाटीलच्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे ऍफिनिटी सांगितलेली आहे, ती ऍफिनिटी ठरत नाही. जेवढेही प्रमाणपत्र, जिम्मेदारीनं सांगतो, जेवढेही प्रमाणपत्र दिले चालले तेवढ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त केलं चाललंय. त्याचं कारण सांगतो. ठीक आहे. एक सामाजिक मागासलेपणाचं सर्टिफिकेट कुणबी म्हणून घेतलं आणि ते सर्टिफिकेट टिकलं नाही आणि घेतलं तरी तुम्ही ईडब्ल्यूएसच्या आरक्षणातून 10% बाद होता. ही सरळ विद्यार्थ्यांची हानी नाही तर त्या विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम पॉलिटिकल हवासापोटी जरंगेनं चालवलेला आहे. त्याच्यामुळे कोणत्या कम्युनिटीमध्ये ऍक्टिव्हिटी पाहिली जाते, सगळे सोयरे पाहिले जात नाही. तर सगळ्यात तर नावालाच नाही, बियालाच चालत नाही. आणि सगळे तुम्हाला सांगतो, ठीक, सख्खा भाऊ असेल तरी त्याला डायरेक्ट सर्टिफिकेट दिलं जात नाही. बरोबर, त्याला ऍफिनिटी पास व्हावीच लागते. आणि ऍफिनिटी टेस्ट ही नुसती एका याच्यावरली नाही, त्याला संशोधन अधिकारी पाहते. ऍफिनिटी टेस्ट नुसती जी सदावर्ती जी, बोलता बोलता आपला आवाज जातोय. आपण आपला मांडलेला मुद्दा लक्षात आला आणि मला वेळ मर्यादेपोटी आपल्याला थांबवावं लागतंय. देवरे सरांकडे पण पोहोचायचंय, पण तत्पूर्वी तुम्ही जो मुद्दा मांडलात आता त्याच्यावर डॉक्टर मोरेंना आक्षेप दिसतात. आक्षेप आपण मांडाच, पण तत्पूर्वी जो महत्वाचा मुद्दा सदावर्तेंनी इथे उपस्थित केला की मराठवाड्यातले मराठा हे मागास ठरवले जात नाही, ज्या आधारे तुमचं हे आंदोलन उभं राहिलंय त्याच्या अनुषंगाने आपला याला प्रतिवाद आहे का आणि इतर कुठला मुद्दा असेल तर तोही मांडा. 1 मिनिटाचा वेळ आहे. मला श्रावण देवरेंसाठी पुढचे प्रश्न विचारायचे ते तयार आहेत. बोला डॉक्टर मोरे. मला वेळ द्या, त्याच्यामुळे मला मांडता येईल. मुद्दा असा की त्यांनी पहिला मुद्दा मांडला की अशी काही तरतूद करता येत नाही. सदावर्ते साहेबांना सांगू शकतो की घटनेच्या 15/4/16 आणि 19/2 आणि 29/2 मध्ये जो समाज मागास आहे, ओबीसी काही जात नाही, तो प्रवर्ग आहे, कोणत्याही समाजाला त्याच्यामध्ये घालता येतं. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही प्रवर्गाला त्याच्यामध्ये घालता येतं. राज्य मागासवर्गीय आयोगाने, मी बोलत असताना नंतर उत्तर द्या, काउंटर करा नंतर. ठीक आहे सदावर्तेजी, 1 मिनिट ऐकून घ्या. डॉक्टर मोरेंचं म्हणणं तरी ऐका, आपल्याला उत्तर देण्याची संधी मिळेल. देवरे सरांना मगापासून आपण थांबवलंय, त्यांच्याहीसाठी काही प्रश्न आहेत. पटकन डॉक्टर मोरे आपण आपलं म्हणणं मांडा, बोलते व्हा.
कारण भारतीय राज्यघटनेमध्ये 15/4, 16/4, 19/2 आणि 29/2 मध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून कोणताही समाज हा प्रवर्ग आहे. उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे स्पेशल बॅकवर्ड म्हटलं त्याला, इकडे ओबीसी म्हटलं, जात प्रवर्ग आहे तो, आणि कोणत्याही समाजाला त्याच्यामध्ये जाता येतं. राज्य मागासवर्गीय आयोगानं सिद्ध केलं. के कृष्णमूर्ती विरुद्ध सुप्रीम कोर्ट आणि विकास गवळी विरुद्ध मराठा शासन, ते बी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की कोणत्याही समाजाला जर राज्य मागासवर्गीय आयोगाने मागास ठरवलं तर त्याला जाता येतं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा सर, 1953 मध्ये जो करार झालेला आहे आमचा नागपूर करार, त्या करारामध्ये आर्थिक आणि सामाजिक न्यायासाठी विशेष तरतूद करण्याची जरूरत आहे. एवढं भांडण्याची गरज नाही आम्हाला. खरं तर विभागीय आयुक्त आपला अहवाल राज्यपालाला दिला पाहिजे, राज्यपालांनी राष्ट्रपतीला दिला पाहिजे, आणि हा शिफारस केल्यानंतर आम्हाला ओबीसी मध्ये स्थान मिळू शकतं. याच्यावर श्रावण डेवरेंपर्यंत जाण्याची गरज आहे. श्रावण डेवरेजी, जितका सहज मार्ग इथे सांगितला जातो आहे की राज्य मागास वर्ग आयोगाने एखाद्या समाजाला मागास ठरवलं की त्याला पटकन मागास होता येतं आणि जातीय आरक्षणाचा लाभ घेता येतो, इतकं हे सगळं सोपं आहे का? सगळे सोयऱ्यांना द्या म्हणणं जेवढं सोपं आहे तितकंच एखाद्याला पटकन मागास होणं सोपं आहे का? हे बघा, संविधानाने काही मार्ग आखून दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेली आहे की एखाद्या वर्गाला किंवा एखाद्या जातीला किंवा एखाद्या समाज घटकाला जर आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी रितसर राज्य मागासवर्गीय आयोगाकडे अर्ज केला पाहिजे, आणि मग राज्य मागासवर्गीय आयोग सर्वेक्षण करतं. सर्वेक्षण या शब्दावर मी भर देतोय. सर्वेक्षण करतं, आणि सर्वेक्षण करताना जात बघितली जात नाही. मंडल आयोगाच्या ज्या 11 कसोट्या आहेत, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक, त्या 11 कसोट्यामध्ये एकही कसोटी जातीची नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कुठल्याही समाज घटकाचं सर्वेक्षण करताना कोणत्या जातीचा आहे हे बघितलं जात नाही. मराठा आहे का, माळी आहे का, तेली आहे हे बघितलं जात नाही. त्या 11 कसोट्या सामाजिक असतात, शैक्षणिक असतात आणि आर्थिक असतात. त्या कसोट्यांमध्ये जर तो समाज घटक उत्तीर्ण झाला तर तो समाज घटक मागास आहे असं सांगितलं जातं किंवा समजलं जातं. जर तो अनुत्तीर्ण झाला, फेल झाला, तर तो मागास नाही. अशा प्रकारे मराठा समाजाने 2 केंद्रीय आयोग, कालेलकर आयोग, मंडल आयोग आणि 8 राज्य मागासवर्गीय आयोग, या सगळ्या 10 आयोगांनी स्पष्टपणे सर्वेक्षण करून सिद्ध केलेलं आहे की मराठा समाज मागासलेला नाही, त्याला एससी-बीसी किंवा ओबीसी आरक्षण मिळू शकत नाही. हे वारंवार सिद्ध झाल्यावर सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 रोजी जजमेंट देऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतरही जर हे पुन्हा आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला ओबीसी मध्ये द्या, अरे बाबा ईडब्ल्यूएस दिलं ना तुम्हाला. ईडब्ल्यूएस मध्ये सर्वात जास्त फायदा मराठा जातीचे लोक घेत आहेत, आणि मग यांना पुन्हा ओबीसी मध्ये येण्याची यांना का उबड येते ते समजत नाही. यांना म्हणजे यांचा खरा मुद्दा हा आहे की यांना आरक्षण पाहिजे की नाही हा महत्वाचा प्रश्न राहिलाच नाही. पण आरक्षणामुळे ओबीसी समाज पुढे जातो आहे, राजकारणामध्ये, नोकऱ्यांमध्ये काहीतरी मिळवतो आहे, हे यांना सहन होत नाही. हा जातीय द्वेष यांच्या डोक्यामध्ये जो आहे, त्याच्यामुळे ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळत असतानाही पुन्हा आम्हाला ओबीसी मध्ये घुसवा, ही जी यांची मागणी आहे ती निव्वळ ओबीसीच्या द्वेषापोटी आणि ओबीसीचा विकास खुंटवण्यासाठी. यावरचं 30 सेकंदातलं उत्तर आहे डॉक्टर मोरे आपल्याकडे, कारण सगळे सोयऱ्यांचा मुद्दा इथे असलेल्या उपस्थित तुमच्या सोबतच्या 2 मान्यवरांनी त्यांच्या पद्धतीनं खोडून काढलाय. तुम्ही त्याचा प्रतिवादही करण्याचा प्रयत्न केलात, पण आताच्या घडीला तुम्ही सगळे सोयरे याच मुद्द्यावर जर अडून राहणार असाल तर 20 जानेवारीपर्यंत आणखीन चर्चेच्या फेऱ्या सरकार बरोबर घडणार आहेत का? होणार काय आहे नक्की? सर, मनोज दादा पाटील यांनी चर्चेच्या द्वारे नेहमी खुले ठेवलेले आहे. आम्हाला हौस नाहीये मुंबईला जाण्याची, शक्ती प्रदर्शन करण्याची. मराठा समाज 50% या महाराष्ट्रामध्ये असताना 45 ते 50% आम्हाला प्रदर्शनाची हौस नाहीये. शासन आमच्याशी नेहमी धोका करू लागलेला आहे. ज्यावेळेस मराठा कायदा झाला त्यावेळेस अगोदर 102वी घटना दुरुस्ती करतात, आणि देवरे सरांनी आता संदर्भ दिला सर, बरं का, देवरे सरांनी मंडल आयोगाचा संदर्भ दिला. मंडल आयोगात असे क्रॅकले आहेत ते मराठा आयोगाने पास केलेले आहेत. 21.5 गुण मिळवलेले आहेत. 13 गुण मिळवण्याला मागास करत असतो, आणि मंडल आयोगात असं विश्लेषण झालं, हे झालं. ठीक आहे, आता वेळ मर्यादेत पटकन सांगा, तुम्ही 20 तारखेपर्यंत काय करणार आहात? सगळे सोयऱ्यांचा हट्ट
कायम धरणार आहात का पुढे काही अजून चर्चेद्वारे वेगळी वाट येऊ शकते? हा सर, परत एकदा रिपीट करा. मी म्हणालो 20 तारखेपर्यंत आपण काय करणार? सगळे सोयऱ्यांचा हट्ट धरून ठेवणार आहात का? नाही, सगळे सोयरे हा विषय मनोज दादांनी स्त्रीवादी भूमिका मांडलेली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये धर्म, वंश, लिंग आधारावर कोणता भेदभाव नाही. जर स्त्रीच्या नावाने प्रमाणपत्र निघत नसते, तुम्हाला केंद्र सरकारला दिल्लीमध्ये दिल्ली सेवा विधेयकाला वेळ लागत नाही. सुप्रीम कोर्टाच्या विरोधात तुम्ही निर्णय घेतात, त्यानंतर निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टाच्या विरोधात निर्णय घेतात आणि एखादा करेक्शन नसेल एखादा GR मध्ये तर करायला काय हरकत आहे? अरे तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये इक्वॅलिटी बिफोर द लॉ, कायद्यापुढे सर्व समान आहे. ठीक आहे, हा तुमचा तर्क बऱ्यापैकी पॉलिटिकल आहे. चर्चा तेवढी पॉलिटिकल जाण्याची गरज नव्हती, ही तांत्रिक चर्चा होती. समाजाला याद्वारे आपण प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला पटकन 1 मिनिट फक्त उरलंय. गुणरत्न सदावर्ते आपल्यासाठी आहे, आपण पटकन याचं उत्तर द्यावं की जर समजा 20 तारखेच्या मोर्चापर्यंत हा सगळे सोयऱ्याचा प्रश्न सुटला नाही तर राज्य सरकारकडे काही पर्याय आहेत की नाहीत? अहो, राज्य सरकारकडे काही पर्याय नाही. मराठा भावांना माझ्या मागास करू शकत नाहीत, कुणबी ठरत नाहीत. मराठवाड्यातले खास करून माझे मराठा भाऊ मान्य उच्च न्यायालयापेक्षा काय राज्य सरकार मोठं नाही, मान्य सर्वोच्च न्यायालयापेक्षा राज्य सरकार मोठं नाही. आणि राहिला प्रश्न 15/4 आणि 16/4च्या बाबतीमध्ये, ते मागासले पण कोणते माहितीये का? जे माझे मसनजोगी भाऊ प्रेत आलं तर घरामधली जी चूल पेटती त्या मागासल्या कोणासाठी ते ट्रॅक्टर, ते हेलिकॉप्टर, ते गाड्या, ते घोड्या, ते लक्ष्मीवर बसून येतो. पाणी द्या त्यांना. ओ, पाणी पाजत असतो मी, पाणी प्यायची गरज नाही. मागच्या वेळेस सुद्धा मी होतो गुणरत्न. ठीक आहे, मला हस्तक्षेप यासाठीच करावा लागेल कारण वेळेची मर्यादा आहे, त्याची आठवण करून देतो. तुर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.